आपल्या शिक्षण पद्धतीत आजही स्वतंत्र विचार करायला प्रवृत्त करणारी, व्यावसायिक दृष्टिकोन विकसित करणारी आणि नवीन कल्पनांना वाव देणारी दृष्टी नाही. आपण अजूनही फक्त पाट्या टाकणारी माणसं तयार करतोय. नवीन शैक्षणिक धोरणे आली असली तरी ती बहुतांश कागदोपत्रीच राहिली आहेत. यात खरा बदल घडवायचा असेल तर शिक्षण पद्धती प्रयोगशील असणे अत्यावश्यक आहे. विद्यार्थ्यांना नवनवीन प्रयोग करण्यास संधी दिली पाहिजेत, असं मत ॲडव्होकेट अभय आपटे यांनी व्यक्त केलंय. विद्या महामंडळ संस्थेच्या 64व्या वर्धापन दिन व लोकशिक्षण दिनानिमित्त पु. ग. वैद्य स्मृती पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला. यावेळी आपटे प्रशालेच्या माजी विद्यार्थी बांधकाम व्यावसायिक तुषार केवटे यांना ॲडव्होकेट अभय आपटे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. आपटे रस्त्यावरील संस्थेच्या सभागृहात सोहळा संपन्न झाला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष राम रानडे, कार्याध्यक्ष अमोल साने, कार्यवाह लीलाधर गाजरे आदी मान्यवर उपस्थित होते. मानचिन्ह, पुष्पगुच्छ, 11,000 रुपयांचा धनादेश असं पुरस्काराचं स्वरूप होतं. पुरस्काराला उत्तर देताना तुषार केवटे म्हणाले, ज्या शाळेत वाढलो त्या शाळेकडून मिळणारा हा सन्मान हा सर्वात बहुमोलाचा असतो. मी शाळेत आल्यावर एक वाक्य पाहिले होते, मी नोकरी घेणारा नव्हे तर देणारा होणार. त्याचा खरा अर्थ मला इथे आल्यावर कळला. शिक्षकांनी मला केवळ पुस्तकी ज्ञान न देता व्यवसाय उभारण्याची दृष्टी, स्पर्धेत टिकून राहण्याची तयारी आणि संकटाचे संधीमध्ये रूपांतर कसे करायचे याचे मौल्यवान धडे दिल्याचं त्यांनी सांगितलं.